माझ्या विश्वामध्ये तेरा बाबाचे नेहमी असतो नाही गजानन देवाचा राजा देवेंद्र माझ्या युद्धात पळून गेला त्यावेळी कोठे होता तुला शहराचा सहवास माझी युद्धाची इच्छा पूर्ण करावीच लागेल मारे करण्यात आला आहे तेव्हा मी तुझी इच्छा पूर्ण करण्यास तयार आहे गजानन आपली युद्धाची इच्छा पूर्ण करणार गजानन चालेल तू माझ्याशी मल्ल युद्ध खेळ गजानन तुझे युद्ध कौशल्य पण तुझे युद्ध कौशल्य पण तुला मी शिकवणार तुम्हाला काही आवश्यक तुझ्याला मला संकोच बाळगू नका अरे मी या सर्व देवांच्या देवगी अरे काय म्हणणार नाही गजानन तुम्ही महान आहात गजानन तुम्ही महान आहात तुम्हीच माझी युद्धाची इच्छा पूर्ण केली खुशाल बाळगा संकोच बाळगू नका म्हणून मागतो तू या श्रीमाचे वाहन बनावे जशी आपली इच्छा गजानन जशी आपली इच्छा पुत्रावरी सारणारे Thank you.
Oh,
आज बुधवार मथुरेचा बाजारला जायचं आहे ना? ठीक आहे. अगं मावशी ग मावशी, अगं मावशी ग मावशी. हॅलो, हे पहा दिलिया हातही मारली दिलिया रात्री आठवण माझी कशी झाली नवरा माझ्या मांडीवर बाळाची आई अगं बाई अजून नाही का सांगायचं अगं अजून थोडा शृंगार करण्यास ते म्हणते तुमचं तर नेहमीच चला तर म्हणते बरोबर Thank you.
आयु
पिंपळाच्या बाहेर चालले त्यांना पिंपळाच्या बाहेर अटक करणे ही कामगिरी मी न करता तुमच्यावर सोपत आहे. ठीक आहे, येतोच मी. या तुम्ही. काय रे मतलब पेंड्या काय म्हणता बावड्या? अरे देवाने सांगितलेलं काम मोठे आणि कठीण आहे. ना तुला जमणार ना मला जमणार, मग करणार कोण? माझ्या बोबड्या बघाय त्याने बघ. अरे तुझ्या जोडीचा बोबड्या आणि मी हाक मारून येईल तो. नक्की जाईल. आता म्हणतोस तर हाक मारून बोलून घेतो. अरे ये बोबड्या बोबड्या रे नाही बाबा तू हाक मारून बोलून घे. अरे ये बोबड्या बोबड्या रे अरे काय रे सुदाम्या काय अरे लवकर ये, देवाचं काम आहे. आलो हो माझी बोली बोबडी त्यात शेंडी वाकडी माझी बोली बोबडी त्यात शेंडी वाकडी सारे पगरी करत कृष्णदेवाचा मी मैत्र कृष्णदेवाचा मी मैत्र कृष्णदेवाचा मी मैत्र कृष्णदेवाचा मी मैत्र माझी बोली बोबडी त्यात शेंडी वाकडी माझी बोली बोबडी त्यात शेंडी काय म्हणतोस ले काय म्हणतोय तुम्ही सांगतो तुला. अरे अरे पण तू काय म्हणतोस ले काय रे तुला केव्हाची आतमध्ये तुला यायला एवढा वेळ? एवढा वेळ तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे अरे आम्हाला कसं माहिती असणार? मग माझी सकाळचे किती समारतात किती असतात? अरे मॉम असतात म्हणजे तुलाच माहिती असणार. मग मी रोज सकाळी कधी उठतो माहिती आहे कधी उठतोस? 5 वाजता उठतो काय म्हणतोय? 5 वाजता हा तेव्हा तू झोपत असतील अरे खरं सांगतोस ना? मग आज सकाळी मी उठलो सगळं माझं हातावलं गुलाब धोली आणि त्या वरच्या टेपात गेलो म्हणजे इकडं वरच्या? वरच्या टेपात गेलो गुलाबची मालावर चालता येत नाही चालताय मी पण म्हटलं आता काय गुलांच्या मागे तयार आहे बरोबर आहे. आपण झाला खाली बसूया बरोबर. एका आंब्यात झाली मी बसलो एका आंब्यात झाली मी बसलो काय तुला सांगू काय नाही आपला इकलं बघतोय तिकलं बघतोय वरनं आवाज आला कुठनं? गाय. असा स्वाय असा झाडावर आवाज आला तुला. मला काय माहिती झाला वरनं आला मग कुठला आला? मी आपला इकडं तिकडं बघतोय तिथं कोणतीच ना बरोबरच आहे. बोलत आवाज आला काय? स्वाय असा सारखा आवाजच तुला येत होता की काय? लगेच मी वर बघितलं वर बघितलं तर काय तुला सांगू काय रे? होती काय होता झाले तुला माहिती काय होत असेल? अरे तांबा होता तांबा त्याच्यात वर जाते बरोबर आहे. मागच्यावर आता मला वाटतं तू पहिल्यांदाच बघितलं का आग लागण्यासारखी सांग. मला आदर लागली झालाच नव्हता बरोबरच आहे. मान त्याला मन जाते बरोबर आहे. मी म्हटलं विचार
त्याला हा चालबत चालायचं 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 का काढायचं? अरे हा बोबडा आहे ना तसाच बोलणार पण चालायचं तसं चालबत चालायचं म्हणजे नालं बिलं सगळं द्यायला लागतं मी लगेच विचार त्याला गावात जाऊया आणि गावताला घेऊनच घेऊया बरोबर आहे गावताला घेऊनच जाऊया धावत येतो खाली त्याला महादेव तुला देऊन येत होता महादेव भेटल्या बरोबर त्याला म्हटलं आता जाऊन बोल इथं काम तोपर्यंत मी खाली येतो गावताला घेऊ तो बोला खाली येतोय तो बोला तो सांगितल्या पण तिथं त्याच्या बरोबर लगेच गणपत बिंपत शिल्पत सगळं हजर त्याला सगळी हकीकत सांगितली काय लगेच गेलो गावकं लागलं गावकल होतंय गावकल मला म्हणतात का अरे हे बोबल्या अरे तुला झालं तरी काय मी आता गणपतीत गेलो गावकऱ्यांना सांगितलं आता हाय आता काय बरोबर आहे मग गावकर म्हणाले चालन तू म्हणतोय ना आम्ही दोघांनी नालं घेतली ना आणि त्या गणपत शिल्पत महाद्या बिद्या होते तिथं आलेलो तो पल्यान महाद्या 2 बाटल्या घेतलेल्या मधीला पालच्या उन्हाला त्याचा तो चालमध्ये घालावर आणि ह्या मधीच्या बाटल्या घाला गेलं तुम्ही 2 अरे एक मनाला मला सातरवाडी द्यायची आहे पण आम्ही कालबो घालूया आंब्या खाली गेलेले माझ्याला मी सांगितलं माझ्या तुम्ही इथलं उभं बोलावा गावकल्ली मी तिथे जाऊन नालल देता माझ्याला काय लावलं नाही आम्ही फुलं तिकडे नालल द्यायला गेलेले तसा या सटा वर चालला झाडावर चालल्या आणि गाव घातला फाटीला गाव घातला नालल नाही दिला काढला कालबा फिटावलं रे त्याच्या सगळ्या अंगाला बरोबर झाल्या तुला काय सांगू गावाला मुंडी उलाली रे माझ्या नुसत्या अशा तावड माझा काय लक्ष नाही आणि आपलं नारळ घ्या नारळ बिलर गेली ना तिकडं मागे येतोय तो पल्यात तो महाद्या हे वलती त्याला वलतीत झाला 1 नंबर 2 नंबर झाला बोलला तो शिल्प्या गणप्या बिल्प्या होते ना त्यांना काय वाटलं हे लोक पिठात काढला काय म्हणजे कालबा तोडला आणि पिठ्या खाली पडतोय कालबा फुटलं गणप्या काय करतो माहिती मी म्हणतो खाता तरी काय शिल्प्या आला तो पण चव बघितला की काय चव बघतोय अरे माझ्या म्हणतोय शिल्प्याला काय रे आला शिल्प्या आला पित्या आंबट लागतो काय लागतो पित्या आंबट लागतो पण बघितलं पित्या आंबट लागतोय तर शिल्प्या पण म्हणतोय अरे होय मग पण थोडी आंबट लागते हा काय मी आलो मी बघतोय कालबावर झाडा हो आणि हे मला खाल्लं असं काय करता असं काय करता माझ्या माझ्या 1 नंबरली 2 नंबर वलनच केला हे खाली पित्याने मग घालता मी त्यांना म्हटलं अलं मेलवतं खाताव काय माझ्या शिल्प्या मला म्हणतो पित्या खातोय म्हटलं कालबा वर तुम्ही म्हटलं माझ्या का पित्या खाता एवढा म्हटल्यावर माझ्या आपला शिल्प्या आणि गणप्या गणपती एवढा मला यायला उशीर झाला अशी गंमत त्या मधीची पण तर राहते मला तुम्ही बोलावलं कशाला अरे कोंबड्या गडबडीत सांगायचं राहूनच गेलं काय अरे कृष्णदेवाने आपल्यावर एक काम संपवलंय कृष्णदेवाने आणि आपल्यावर केले बोलतो सांगतो गोकुळच्या हजारो नारी गोकुळच्या हजारो नारी चालले दही दूध घेऊन मथुरा बाजारी मग त्या जाऊ देत ना जाऊ देत काय देव
वाजलं का मन? पण चालायलाच पाहिजे. अरे, जास्त वेळ लावून जाऊ अरे नये. पण गवल्याने हात कुठं? समोर बघ, याच बघ. काय म्हणतो? अरे मग चला तर. लपून बसूया. ती बोली बोबाडी, त्यात शेती वाकडे. माझी बोली बोबाडी, त्यात शेती वाकडे. साधा अंग करे कृष्ण देवाचा मी मैसळ, कृष्ण देवाचा मी मैसळ, कृष्ण देवाचा मी मैसळ, कृष्ण देवाचा मी मैसळ. माझी बोली बोबाडी, त्यात शेती वाकडी. माझी बोली बोबाडी, त्यात शेती वाकडी. असं करी कृष्ण देवाचा मी मैसळ, कृष्ण देवाचा मी मैसळ, कृष्ण देवाचा मी मैसळ, कृष्ण देवाचा मी मैसळ. अरे हे बाबड्या, मग काय ते मी सांगतो मग. अरे त्या गौरी बाजारात चालल्या आहेत. अरे कोण गवलाले आहेत कुठे? अजून बघितलंच नाही ले. काय मनुष्य आहे हा? अरे हे बाबड्या, इकडे बघ. पुढे. तुझ्या मागे वळून बघ. अरे अरे तुझा अरे दोन मात तुझा बलून बलतच बोलून मार खाशी. काय ले कोण सगळ्या गवलेले आहेत ना. पांढऱ्या पुतून. अरे हे बाबड्या, कशा घाले? कशा काय ते सांगतो ना मी. अरे मग कशाले? अरे त्या गवळ्याच्या पोरी या गवल्याच्या बोली. मग त्या दैदूत खातात. हा पांढऱ्याच असणार. त्या गवल्याच्या बोली दैदूत खातात म्हणून पांढऱ्या. अरे तुम्ही दोघ जण काय बोलतो नसते कशा करायचे काय. मग काय जास्त वेळ लावू नकोस. बाजारात चालले आहेत. जाण पहिला रस्ता अडव. रस्ता अडव असं म्हणतोय. मग धावतो मग. मग तो मग धावतो मग. मग धावतो. बघ आता कसा धाव रे. सांगितलं पद्धतशीर धाव धाव. धाव. माझं नाही ना.
थांबा थांबा अरे थांबा रे हे थांबा थांबा अरे अरे मामादी काती रे अरे मेलवतोय काय रे अरे काय झालं तुम्हाला थांबू काय झालं रे मेलवतं मला काय पण तुम्ही थांबता काय पण म्हणजे काय तुला गवळणी अडवायला सांगितलं काती दे काय काय अरे बोबड्या आलं काय झालं माहिती आहे काय झालं रे? काय झालं माहिती आहे काय काय झालं माहिती आहे तुला ऐकत नाही काय झालं ते मग काय कसं म्हणताय अरे मग तूच बोलतोस ना आलं काय झालं माहिती आहे आम्हाला कसं माहिती मी गेलो गगने हलवायला अला माझी गेला जगाला दोना मी झोपला हलवा हे बोबड्या मग? गवळणी अशा अडवायच्या मग कशा हलवायच्या गवळणी डोक्यात अडवायच्या याला काय खुला काय रे अला डोक्यात घातला होता अरे हे काय डोकं घालायचं माय. नाही डोकं चालवायचं बघ तालिबान काय म्हणतो तो काय? याला डोक्यात घातला आला मी माझ्या पायात चालतो अरे रे हे बोबड्या. तुझ्या पायाने चाल बा. अरे डोकं चालवायचं म्हणजे थोडा विचार करायचा आलं तिच्या आलं पण मी विचार केला काय केलाय तिथं दार आलं झोपायचं अरे विचार करायचा म्हणजे ते डोळून जाऊन विचारायचं काय नाही तुम्ही आलेल्या कुठून आणि जायच्या कुठे बस एवढंच हे तुला मगाची सांगता नव्हतं अरे पण तुम्हाला विचारच कुठं आला म्हणे मी तुम्हाला कुठे नेत नाही बरोबरच आहे आलं पण मी त्यालू बोलला ते पण तुला सांगायलाच पाहिजे त्या पोरींची मावशी आली ती मावशी कशा कानात आली सगळ्या तुम्ही त्या पोरीला कसं माहिती असणार तर त्या मावशीला सोबत घेऊन आल्या बरोबर पोलीला कसा माहिती त्या आहे मावशीला जाऊन विचार काय झालं रे आल्या कुठून नाही जायला चल मागव विजय कानडे नीलम कानडे गाजरचा हलवा केला होता खायला गाजरचा हलवा अहो विजय कांबळे आधी तुमच्या लवरला घालवा मग या मावशीला बोलवा नीलम कानडे यांचंही मावशीला नाव घ्यायचंय नीलम कानडे गंगेची वालू चाललेले चालू गंगेची वालू चाललेली चालू अहो नीलम कांबळे चल आपण गादीवर लोलू आला ही मावशी का आला ही लय कट्याल दिसते काय दिसते मी पण काय करते बरोबर आहे ए जाऊ काय रे जा ना मागव ना तू ए मारते काय रे आले काय पाहिजे तुला मला चुम्मा पाहिजे आता नवीन चुम्मा चॉकलेट आलाय काय चुम्मा चॉकलेट नाही तर मला पाहिजे ती मला विचारणार कशाला काय पाहिजे हे मागितलं अरे तू तिने आणला नाही काय विचार केला आणि नाही का मला विचारला का चुम्मा चॉकलेट अरे मेरा पाहिजे का तुला तरी पण तसं मी विचारते अगं काय बोललीस तू ए मावशे हे काय रे ए मावशे अगं अरे बोल ना तू आलेली कुठून जायचे कुठं आम्ही आल्या गोकुलातून जायच्या मथुरेला एवढं सांगायला गेली ती आत्ता हे बोलण्या मला पण आता का मेली मोडली बिली मध्ये स्वतः ना करायला मावशे ये अरे आले बघत मी तर कमी पाहिला काय मी म्हणाली आलेली गोकुलातून जायची मोठीला पुढे काय तुला जाऊन सांग मोतरेचा रस्ता प्रतिबंध आहे एवढंच ना एवढं मला माहित होतं मावशे आम्ही ना अरे लाज येते मला. ते हाय कुठे पल्लीकडे. ए मावशे मोतरेचा रस्ता प्रतिबंध आहे अरे तुम्ही आहात तरी कोण अरे ये बाबड्या अरे सगळा गावाला तुम्ही अरे मावशी नाना ओळखली जात ना तुला ओळखलं नाही नाही काय मनुष्य आहे तू ये तू
मला तू ओळखलं नाही म्हणजे कमाल आहे तुझी. अरे नाही ओळखलं. अगं मित्ता, अरे कोण तो? अगं मित्ता, अरे कोण ना? आयशी बाबा झाली. आयशी बाबा झाली तू माहिती आहे. काम कोणाचं करतोय? कृष्णदेवाचं. मग तसं सांग ना तुला. अगं कृष्णदेवाच्या शक्तीने सुधारणारी समजली. बशीरगीर नावाने कायदा सांगितलं असेल की नाही? मला भरपूर फायदा आहे. काय आहे? मला माझा विपुरा दिला तू तिला दिलं बोला. तू इकडे ये. आता बरोबर दिलं. बरोबर आहे, बरोबर आहे. मावशे, आता तू बरोबर पॉइंट वर आलेस. अगं या पोरीला कोणच्या? अरे मेल्या, या की नाही साऱ्या पोरी माझ्या म्हणते बघ. तुझ्या मध्ये मी कुठं म्हणतोय ना? अरे माझे अगं, कोणाचे आहेत तरी किती? एकावर एक, एकावर एक, एकावर एक अशा 7 पोरी मला. एकावर एक, एकावर एक, 7 पोरी. मावशी, ती खालची चिपाडली मग. तुम्हाला मावशी काय म्हणाली? काय म्हणली? तिला विचार बरं. तू किती विचार? ती म्हणाली एकावर एक, एकावर एक, एकावर एक, 7 पोरी. अरे असतील. अरे मिळालं नाही तर मग खाली चेप्टर नाही. हे पण बरोबर आहे ना. अरे बोबड्या, हा. मावशी अशी नाही बोलली. मग कशी अरे बोलली? एका मागोमाग अशी नंबरवर बोलली ती. आता तिने मला सरळ सरळ सांगायला नको. अरे पण इथं ये, इथं ये, इथं ये. अरे पण तसं समजा असं असं घालात मला वाटतं का नाही किती त्या लक्षात आलं नाही काय सांगितलं ते. काय? पावचे. त्या एका बोलला मला मागणं घालायचं आहे. काय घालायचं आहे? मागणं घालायचं आहे. कसं काय? लग्नासाठी. मावशीला विचारलं ना आम्हाला काय मावशे, सांगितलं? पोरगी आहे तेच काय? अरे मेल्या, हा. भलतंच बोललो म्हणून ते बघ. अडी घालून ठेवीत ना का मला काय करायचे नाही. अरे असं झालं तर आपण ओळख सांगून टाकूया. काय म्हणाली ती? काय बोलली? काय बोलली बा? काहीतरी माझा फुसका दे तिला सांग. नाहीतर माझ्या दांडूचा इंगा तिला मी बरोबर टाकली. मावशी काय म्हणाली मगाशी? काय बोलली? फायदा आहे काय? कायद्याचं बिर्याण सगळं मी सांगत आहे तिला. बरोबर आहे. आता तुमची जवळ कायदा आहे काय? आमच्याजवळ कायदा आहे. मग सांगू? सांगू. ए मावशे, हाय हाय काय आहे? कायदा. मग असं सांग ना तिला. काय नुसतं हाय करतोय? याला मागा त्याला सांगते मागू त्याला सांगून ठेवले तर कुठं मी घेणार नाही. ऐक राधे सांगतो, ऐक राधे सांगतो काय त्याची वचना. काय करणार? मग झोपला असेल घरात. अरे ज्याने म्हणजेच त्या भगवान श्रीकृष्णाने तुम्ही म्हणता
कायद्याने आणि देवांच्या हुकमाने तुम्हाला इथं बसावंच लागेल. हे मी नंतर सांगेन. हा. पण मावशी मला लय आवडलेली आहे. काय ए मावशे, मला की नाही तुझं नाव घ्यायचं आहे. अरे घे ना. काय बोलते माहितीये का तुला? अरे, ती पण रेंज मध्ये आहे. मावशे, अगं लावून लावून थकलो तुला. काय काय सांगू दे ना आधी फुडलं. सांगतोय ना मी. अरे बोल ना. होतोय ना मी. अगं लावून लावून थकलो तुला, लागत नव्हता तुझा फोन. मग अगं लावून लावून थकलो तुला, लागत नव्हता तुझा फोन. अगं मी लावत होतो तेव्हा तुला करीत होता फोन. ऐका. अरे ते मावशी अंगावरती सांगू दे आधी तिला थांबा. अगं मावशी, तुझा फोन एंगेज होता ना, मग तुझ्यावर बोलत होता कोण आधी तर काय. मला बोलायचे केव्हा? हा? अरे ती काय बोलते तुला इकडं बघ. मावशी, आमचा कायदा म्हटला असेल तर या ठिकाणी तुला बसावं लागेल. यांच्या कायद्याने न बसता आपण थोडे जमल्यावर बसू. ए, काय बोललेस तू? ए, काय बोलली ना ती? थोडे जमल्यावर बसतो म्हणते बघ. बघायलास मगाच करणं मी तर फिरवत होते तर काय येत नाही. अशी तू पण काहीतरी विचारते तुला. काय आम्ही थोडे वेळ जमले म्हणून बसतो. नाही, आमच्या कायद्यांनाच. अगं बसा का बसा बघ. ए, काय बोललेस तू? ए, नाही काय. ए, तू तिच्या काय कशाला बोलत होता? ए, तुझ्यावर ते कट होते. आता आपलं काम झालेलं आहे. आपण कृष्णदेवाच्या भेटीला जाऊया. त्याच्या मुचरीला मग ते रस्ता मग राधे कसे असतात? पायी पद्म गोविंदा मस्तकचरा कटेवर घेऊन टेमटे करत असतात. जन्म माझा